मान्यवरांचे मी प्रसाद माधवराव बावगे रॉबिनहूड आर्मी तर्फेच्या ग्रुपतर्फे सगळ्याचं स्वागत करीत आहे। समाजामध्ये वावरताना आपल्याला समाजातील विविध घटकांचे दर्शन होते। त्या समाजातील काळाच्या ओघामध्ये पडलेल्या घटकांसाठी आम्ही काम करत आहोत। तर रॉबिनहूड आर्मी ही संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवत असते। त्याची सर्व रूपरेषा आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। पुढील कार्यक्रमाचे संचालन करण्यासाठी मी डॉक्टर उर्वी मॅडमला आमंत्रित करतो। उर्वी मॅडम। नमस्ते सगळ्यांनाच। रॉबिनहूड आर्मी ही कशी सुरू झाली त्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की इन जनरल आपल्या ओव्हरऑल ग्लोबवरती मेन स्टॅटिस्टिक काय आहे भूकेचं। भूक हे किती मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या भारतामध्ये आणि जगभरात पण। अन्न कमी पडतंय हे मेन चॅलेंज नाहीये जगाची। मेन चॅलेंज ही आहे की उत्पादित झालेलं जे अन्न आहे ते लोकांपर्यंत पोचत नाहीये। कन्सिस्टन्सी जी आहे त्याची रेग्युलॅरिटी ती कुठेतरी कमी पडतीये। भूकने मरणारे लोक हे पूर्ण जगभरात त्यांची जी संख्या आपण बघितली तर ती एड्स, मलेरिया किंवा टेररिझममध्ये मरणाऱ्या लोकांची जेव्हा समप करू त्यापेक्षाही जास्त आहे। 8 मधून 1 व्यक्ती रोज रात्री उपाशी झोपतो। प्रत्येक 10 सेकंदाला 1 मूल हे भुकेमुळे मरण पावतं। तर हंगर इज अ बिग क्रायसिस ऑफ ग्लोब। 82% जे भुकेली लोक आहेत ती त्या कंट्रीजमधून बिलॉंग करत नाही जिकडे जेवणाची कमी आहे, पण ते त्या कंट्रीजमधून बिलॉंग करतात जिकडे जेवण तर आहे पण ते त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये। सो हे जे एक्सेस अन्न आहे जसे स्टॅटिस्टिक्समध्ये लास्ट इयर आपण बघितलं 1/3 अन्न जे बनलेलं आहे कुक्ड मील्स जे आपण म्हणतो ते कन्झ्युमच केलं जात नाही। आणि जेव्हा तुम्ही ह्याचं कन्व्हर्सेशन मिलियन्समध्ये कराल मील्समध्ये तर इट इज मोर दॅन बिलियन्स ऑफ मील विच इज वेस्टेड अँड जे कन्झ्युम होत नाही। म्हणून रॉबिनहूड आर्मीने हा उपक्रम सुरू केला की जे काही उरलेलं अन्न आहे सरप्लस मील्स जे आम्ही म्हणतो ते आम्ही कलेक्ट करतो आणि आम्ही ते गरजू लोकांपर्यंत पोचवतो। तर आता हे कसं काम करतं, जिकडे कुठे अन्न उरतं मे इट बी पार्टीज, फंक्शन्स, वेडिंग्स किंवा आपलं घर असो, एक 20 ते 30 लोकांपेक्षा जास्तीचं अन्न जर उरलं तर आम्हाला कॉल येतो। रॉबिन्स ते कॉल अटेंड करतात, एकमेकांशी कनेक्ट होतात आणि त्या जागेवरती पोचतात। तिकडे ते अन्न कलेक्ट केलं जातं आणि ते गरजू लोकांपर्यंत पोचवलं जातं। आता मी जे हे रॉबिन्स म्हणून बोलत आहे तर हू आर रॉबिन्स, कोण आहोत आम्ही? रॉबिन्स हे प्रत्येक वयोगटाचे म्हणा किंवा प्रोफेशन्स म्हणा, काही स्टुडंट्स आहेत, काही वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, बिझनेसमॅन, डॉक्टर्स, इंजिनियर्स। आमच्या लातूरमध्ये सगळ्यात छोटे रॉबिन म्हणजे एक 6 वर्षाची मुलगी आहे जी 2 वर्षापासून रॉबिनहूडच्या प्रत्येक ड्राईव्हमध्ये येते। ती माझी मुलगी आहे, आता ती 8 वर्षाची झाली आहे। आणि जे सिनियर रॉबिन आहे आमच्यामध्ये ते 50sच्या एजमध्ये आहे। सो हे व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे। आमच्यामधून जेव्हाही फ्री असतं तेव्हा रॉबिनहूड आर्मीला जॉईन करून आम्ही हे काम करतो। आता आमचे पार्टनर्स कोण आहेत? मंगल कार्यालयाचे ओनर्स, इव्हेंट प्लॅनर्स, हॉटेल्स, छोटे छोटे फूड जॉईंट्स जसे तुळजाई इडलीवाले आहेत किंवा ब्रिज आहे, हॉट प्लेट आहे, असे बरेच जॉईंट्स आहेत फूडचे जिकडे जेव्हा अन्न उरतं त्यांच्याकडे तर ते आम्हाला कॉल करून आम्हाला बोलवतात आणि आम्ही तिकडे जाऊन फूड कलेक्ट करतो। आता भूक हे कितपत रॉबिन्स पोचवणार हे ह्याचं सोल्युशन नाही आहे। वी शुड फाइंड अ फायनल सोल्युशन टू हंगर प्रॉब्लेम्स आणि त्यासाठी गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या पायावर उभं राहणं। जेव्हा ते इंडिपेंडेंट होतील तर ते स्वतःचं अन्न स्वतः कमवतील, बनवतील आणि खातील। म्हणून आम्ही रॉबिनहूड अकॅडमी हा उपक्रम सुरू केला। आता रॉबिनहूड अकॅडमी काय काम करते तर जे मुलं स्लम्समध्ये राहतात किंवा ज्या मुलांची शाळा सुटली आहे किंवा काही कारणाने जे शाळेत जात नाहीत
जसे आई वडील कन्स्ट्रक्शन साईट्सवर जातात, घर कामं करतात, त्या मुलांना मागे थांबून घर संसार सांभाळावा लागतो, घरातल्या दुसऱ्या छोट्या लेकरूंना सांभाळावं लागतं, तशा त्या मुलांना रॉबिनहूड आर्मी एज्युकेशन देते. पाखर सांगवी एरिया आणि जयनगरमध्ये असे आमचे 2 एरियाज आहे जिकडे आम्ही मुलांना शिकवतो. द मेन मिशन ऑफ रॉबिनहूड आर्मी अकॅडमी इज टू कनेक्ट स्ट्रीट्स अँड स्कूल्स. आम्ही त्याच्यामध्ये एक ब्रिजचं काम करतोय. तर रॉबिनहूड आर्मीचे मेन प्रिन्सिपल्स मी तुम्हाला सांगते. रॉबिनहूड आर्मी हे झिरो फंड ऑर्गनायझेशन आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीचं मॉनिटरी एक्सचेंज करत नाही, मॉनिटरी हेल्प घेत नाही. टाईम इज मनी जे आपण म्हणतो, हाच पैसा इतका मौल्यवान वेळ रॉबिनहूड आर्मीला एक्सपेक्टेड आहे. जेही आम्ही हेल्प घेतो दुसऱ्यांकडून ते इन फॉर्म ऑफ स्टेशनरी, ग्रेन्स, फूड अशा टाईपमध्येच घेतो. तर मनी एक्सचेंज रॉबिनहूड आर्मीमध्ये होत नाही. दुसरं, इट इज अ व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन. तुम्ही या ऑर्गनायझेशनशी जुळलात तर तुम्हाला काही कंपल्शन्स नाही आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. देर इज नो कंपल्शन ॲज सच. आणि नेक्स्ट जे आमचं मेन आहे मिशन, दॅट इज भुकेवर मात. दॅट इज द मेन मोटो ऑफ रॉबिनहूड आर्मी. आता लातूरमध्ये फूड ड्राईव्स कसे सुरू झाले हे नंदन भुतडा आपल्याला सांगते. सर्वप्रथम मी नंदन भुतडा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. शहरामध्ये शिल्लक राहिलेले अन्नाचे व्यवस्थितपणे केलेले नियोजन आज मी सांगणार आहे. सर्वप्रथम अन्न जास्त कुठे वाया जातं? मंगल कार्यालय, हॉटेल्स. मग त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचे संपर्क नंबर दिले आणि नंतर रहदारीचा जे एरिया म्हणतो आपण, विश्व सुपर मार्केट असेल, पुरुषोत्तम सुपर मार्केट असेल, की जिथे जास्त प्रमाणात लोक येतात तिथे आम्ही आमचे नंबर दिले की जेणेकरून लोकांपर्यंत हे रॉबिनहूड आर्मी काय आहे आणि नेमकं काय करणार आहे ते कळतं. त्यानंतर जेव्हा आम्ही हे स्टार्ट केलं त्यावेळेस जसं लोकांना कळायला लागलं की ही रॉबिनहूड आर्मी ही एक ऑर्गनायझेशन आहे जे की भुकेल्यांवर मात करते. जेव्हा जेव्हा जिथे जिथे 20 लोकांच्या वरती काही अन्न उरलं ते आम्हाला कॉल करतात. मग कॉल आला म्हणजे काय की एखाद्या रॉबिनला कॉल येतो की बाबा आमच्या घरी एक 25 लोकांचं अन्न उरलं आहे. जसा कॉल आला तसं आमचे रॉबिन्स त्या दुसऱ्या रॉबिन्सशी कम्युनिकेट करून की आपल्याला तिथे अन्न आहे ते कलेक्ट करायचं आहे आणि तिथून ते जे गरीब लोक आहेत किंवा ते वाया न जाऊ देता त्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे. मग तसे ॲक्च्युली ह्याच्या बघण्यासाठी जर मेन आहे रॉबिनहूड आर्मी झिरो फंड आहे. त्यामुळे आमची 2 व्हीलर आम्ही घेतो. एवढं कळालं की आता अन्न घेण्यासाठी काही ना काही साधन लागेल. मग जसे दुधाचे कॅन असतात किंवा काही भगोने वगैरे या प्रकारे ते कलेक्ट करतो आणि त्या एरियापर्यंत जातो. प्रथम 20 ते 25 माणसाच्या कॉलपासनं जवळपास आम्ही 3000 लोकांचं अन्न वाचवलेलं आहे. तर ह्याचं एक उदाहरण देतो मी. जसे आम्ही की रॉबिनहूड आर्मीचे स्टिकर्स जिथं लावण्यासाठी जात होतो, थोरमोठे लॉन्स असेल, श्याममंगल कार्यालय असेल, इथे पडिले लॉन्स असेल, थोरमोठे लॉन्समध्ये आम्ही स्टिकर लावले आणि नेमकं आम्ही दुसऱ्या लॉन्समध्ये जाणार. पण ते म्हणतात ना की दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. आणि जवळपास तिथे 1200 ते 1500 लोकांचं जेवण काही कारणास्तव लग्न कॅन्सल झालं आणि ते अन्न लिटरली ते खड्डा खणलेला होता तिथे की ते म्हणले आम्हाला ऑप्शन नाही आहे. पण जसं आम्ही सांगितलं की दाणे दाणे पे लिखा खाने वाले, आणि त्यांनी आम्हाला फोन केला की असं असं अन्न आहे तुम्ही घेऊन जावं. जवळपास 11 वाजता तो आम्ही जे ड्राईव्ह चालू केला होता 7:30 वाजता तो आमचा ड्राईव्ह संपला आणि 1200 ते 1100 ते 1500 लोकांचं जेवण आम्ही एक कणसुद्धा वाया जाऊ दिलं नाही. त्यात बघायला गेलं तर आपण म्हणतो अन्न काय, जसं आता गुलाबजामुन, पनीरची भाजी, चपाती, पुरी, भात, वरण हे ज्या लोकांना देतोय त्यांना पनीर माहीत नसतं, गुलाबजामुन काय आहे ते माहीत नसतं त्यांना. पण ज्यावेळेस त्यांना हे देतो आम्ही त्यावेळेस त्यांची जी एक खुशी असते हेच आमचं समाधान आहे की रॉबिनहूड आर्मी जे करते आहे ते ग्रेट आहे. हे तर झालं एक 1500 लोकांपर्यंत. जसं आम्ही 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या, ग्रेन्स ड्राईव्ह करतो. मागच्याच वर्षी 15 ऑगस्ट निमित्तानं खारोळा या गावी आम्ही ग्रेन्स देण्यासाठी गेलो होतो आणि नेमकं ते ग्रेन्स देऊन आलो. सिद्धेश्वर मंदिरमध्ये जवळपास 3000 लोकांचं जेवण होतं, ज्यात मुक्ती होती,
डाळ होती, भात होता, वरण होता, मट्टा होता, पण ते सुद्धा रॉबिन्सनी त्यावेळेस तर 3000 लोकांचं जेवण म्हणलं तर 1-2 रॉबिन्सनी काम नाही आहे, पण जवळपास त्या दिवशी सुद्धा जवळपास 25 ते 30 रॉबिन्सनी ते अन्न वाया जाऊ दिलं नाही. पाकरसांग एरिया असेल, जयनगर एरिया असेल, वडरवाडी एरिया, इथल्या 4 ठिकाणी ते अन्न आम्ही दिलेलो आहोत. म्हणून एकच आहे की रॉबिनवाडीचं मेन मोटो आहे की अन्न वाया जाऊ न देणे. आणि दुसरं जे आहे, जसं मॅडमनी सांगितलं अकॅडमी, ह्याचं नवनाथ सर जे आहेत ते पुढचं बोलतील. नमस्कार. येथे जमलेल्या माझ्यापेक्षा वयाने, मानाने, कर्तृत्वाने आणि सन्मानाने सर्वांचे मी मनापासून एक भारतीय नागरिक म्हणून आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. अकॅडमीमध्ये चालणारे विविध कार्यक्रम आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला एक रूपरेषा सांगू पाहतो. सर्वप्रथम आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे परिस्थिती खूप विदारक होती. म्हणजे त्यांना घालायला कपडे नव्हते, नीट राहायला झोपडी नव्हती, किंवा काय खात होते, कसे राहत होते काहीच माहीत नव्हतं. केसामध्ये एक प्रकारे जटा झाल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या. आम्हाला ते खूप वेगळं वाटलं. त्यानंतर आम्ही त्यांना कसं राहावं, कसं वागावं, कसं शिकावं आणि कसं बोलावं ह्या गोष्टी सांगून प्रथमतः त्यांचे डोळे तपासले, त्यांना पोलिओ डोस दिला आणि त्यांची हेअर कट करून त्यांना ब्रश, कोलगेट, शॅम्पू, साबण, ताट, वाटी, भांडी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पहिल्यांदा दिल्या. त्यानंतर त्यांना शिक्षण म्हणजे काय असतं हे माहितीच नव्हतं, कारण ते त्या झोपडीच्या पलीकडे आणि रस्त्याच्या अलीकडे कधी आलेच नाहीत. त्यामुळं त्यांना पहिलीपासून 12वीपर्यंत वेगवेगळे टप्पे आहे काय आहेत, जसं की 4थी आणि 8वीला स्कॉलरशिप आहे, 10वी आणि 12वीला बोर्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यानंतर त्यांना हे सगळ्या गोष्टी झाल्या, आपण सांगितलं खरं, पण त्यांचं ॲडमिशन करण्यासाठी त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नव्हते. मग सर्वप्रथम त्यांचं आधार कार्ड काढलं, मतदान कार्ड काढलं. आता सगळ्या गोष्टी द्यायला लागलो तर फॅमिलीला काहीतरी रेशन म्हणून काहीतरी गव्हर्नमेंट काहीतरी दिलं म्हणून त्यांचं रेशन कार्डसुद्धा काढलं. मग परत त्यांचं शाळेमध्ये ॲडमिशन केलं. मग काही लेकरांना ॲडमिशन केलं, पण वयाने मोठे होते, पण मनाला गेलं तर बुद्धीने जरा कमीच होते. त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा ट्युशन लावले. आता आम्ही सर्वजण फंड काढला स्वतःच्या ह्याच्यातून आणि त्यांना ट्युशन लावून दिले. तसंच प्रत्येक रविवारी वगैरे आम्ही काय करतो, तिथं गेलं की शाळेमध्ये काय शिकवलं आहे आणि आम्ही लावून दिलेल्या ट्युशनमध्ये काय शिकवलं जात आहे त्याचा आम्ही लेखाजोखा बघतो. त्याच्यानंतर आता सगळं त्यांना कधी रस्त्याच्या अलीकडे आले नाहीत, झोपड्यामधून बाहेर पडले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी काहीतरी करावं लागतंय. त्यासाठी उपक्रम आम्ही राबवले, जसं की विज्ञानाचे प्रयोग राबवले, जसं आपण त्याला सायन्स एक्झिबिशन म्हणतो. परत टॅलेंट शो, लातूर हॉब टॅलेंट शोला घेऊन गेलो, चित्रकला स्पर्धा. आणि आपल्या इथे स्टीम एज्युकेशन नावाची एक संस्था आहे, तिथे अत्याधुनिक डोम वगैरे आहेत. त्यांना आम्ही ते दाखवलं की ग्रह असे असतात, उपग्रह असे असतात, रोबोट काय असतो, यंत्रमानव, यंत्रनिर्मिती काय असते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवल्या. त्याचबरोबर त्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी साखर कारखान्याची सहल केली. एका साखर कारखान्याला घेऊन त्यांना प्रॉपर जाऊन त्यांना कारखान्यामध्ये काम कसं चालतं, आफ्टर एज्युकेशन तुम्हाला काय काय जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत ते सगळ्या त्यांना सांगितल्या. त्यानंतर PVR मध्ये त्यांनी कधी चित्रपट पाहिलाच नाही. मोबाईलवर 1-2 रील्स पाहिलेल्या, ते पण दुसऱ्याच्या मोबाईलवर, त्यांना मोबाईल पण माहिती नाही बघा. मग त्यांना PVR मध्ये चित्रपट काय असतो, चित्रपटगृह काय असतो, त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. त्यापासून त्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायच्या. परत हे सगळ्या गोष्टी झाल्या. विषय काय, त्यांना करमणुकीसाठी काहीच नव्हतं. मग आम्ही मागीतल्या 4 वर्षापासून आमच्याकडे अकोला येथून एक जण सर येतात, निस्वार्थपणे सलग 4 वर्ष त्या लेकरांचा डान्स घेतात, त्यांना प्रॅक्टिस करतात, सलग आठवड्याभर ते इथंच थांबतात, स्वखर्चाने करतात. त्या अशा गोष्टी त्यांच्याकडून आम्ही करून घेतल्या. या सगळ्या गोष्टींचे फळ म्हणजे मागील व चालू वर्षामध्ये RHAने रॉबिनवाडीने जवळपास 107 ॲडमिशन विविध शाळांमध्ये केले. आणि ह्याचं फळ म्हणजे आम्हाला काय मिळालं, आम्हाला पैसा कोणी देत नाही, काय नाही, 0 पॉईंट असल्यामुळे आम्हाला ह्याचं एकच फळ मिळालं. आमचे 10वीला गेल्या वर्षी ह्या वर्षी चालू वर्षामध्ये 10वीचे 6 ते 7 मुलं आणि मुली होते. हे कमीत कमी 86 ते 90% पुढे गेले. ते विदाऊट क्लास, विदाऊट ट्युशन काही न करता तेवढे गेले. फक्त ह्याच्यामध्ये त्यांची मेहनत आणि आमचे कष्ट ह्याच्यामध्ये, आणि हा सुखद निकाल आमच्या पदरी पडला. आता समाजामध्ये वावरताना आपण बघतोय की मुली सेफ नाही आहेत. आपण म्हणतो मुली सेफ नाहीत, मुली सेफ नाहीत, पण त्यांच्यासाठी काय करावं हेच माहिती नाही आपल्याला. तर आम्ही ह्या गोष्टी ओळखून त्यांच्यासोबत सेल्फ डिफेन्स कसं राहावं, बाबा तुम्हाला कोणी छेडलं तर काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या. आमच्याकडे रॉबिन्स आहेत जे ब्लॅक बेल्ट आहेत याच्या कराटेमध्ये वगैरे, त्यांना आम्ही जाऊन प्रत्येक रविवारी किंवा इतर वेळी ज्यांना जसा वेळ मिळेल त्यांना सगळ्यांना गोळा करतो आणि त्यांना प्रॉपर कराटेचे वगैरे ट्रेनिंग दिले आम्ही. ह्या सगळी परिस्थिती बघून मला एकच म्हणावं वाटतं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है कि ये हालात बदलने चाहिए. थैंक यू.
फूड आणि एज्युकेशन तर आम्ही केलंच, पण ह्यासोबत पण तिकडे वस्तीत राहणाऱ्या ज्या बायका होत्या ते आमच्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी काम करायचं आहे, पण आमचे जे घरचे आहेत ते आम्हाला घराबाहेर पडू देणार नाहीत. म्हणून रोटरी क्लबसोबत आम्ही बॉम्बेमध्ये एक आहेत फिमेल, ते क्लासेस घेतात हेअर एक्सेसरीज बनवायचे. आम्ही त्यांना लातूरला इन्व्हाइट केलं, ह्यांच्यासोबत संपर्क करून दिला, वर्कशॉप घेतले आणि आज त्यांचे सगळे ऑर्डर्स आमच्या मुलांचे जे आई आहेत ते पुरवतात आणि स्वतः पैसे कमवतात. आमचे 10th मध्ये पासआउट झालेले जे ब्राईट स्टुडंट आहेत ते सध्या चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट्समध्ये पार्ट टाईम जॉब करत आहेत. ते म्हणाले, मॅम आम्हाला 11वी 12वीमध्ये नंतर 12वीत नीट अपियर करायचं आहे, ह्यांचे स्वप्न वाढत चाललेत. मग त्यासाठी क्लासेसची फीज गोळा करण्यासाठी ते आता पार्ट टाईम जॉब करतात रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये. त्यासोबतच आम्ही ब्लड चेकअप कॅम्प्स केलेत, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचं हायजीनचं अवेअरनेस प्रोग्राम केला आहे. ह्या महिला आणि जे बाळक आहेत हे मोस्टली अब्यूजमध्ये खूप जास्त प्रोन असतात, म्हणून त्यांच्यासाठी वुमन अँड चाइल्ड अब्यूज जे आपल्याकडे ऑफिसर्स आहेत त्यांना बोलून त्यांचं एक अवेअरनेस प्रोग्राम घेतला. सायबर क्राईमसाठी पण एक अवेअरनेस प्रोग्राम्स घेतला, बिकॉज हे लोक ह्या गोष्टींमध्ये खूप लवकर ट्रॅप होतात. जसे लोन्सचे कॉल येतात किंवा रील्स बघताना मध्येच काहीतरी ॲड येते की तुम्ही इतकं जिंकलाय तितकं जिंकलाय, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मग ह्यासाठी सायबर वॉरियर्सला बोलवून आम्ही तोही अवेअरनेस प्रोग्राम घेतला. म्हणून फूड आणि अकॅडमी सोडून ही रॉबिनहूड आर्मी आणखीन बरेच उपक्रम ह्या लोकांसाठी घेत असते आणि वी एक्सपेक्ट की मला सांगण्यामध्ये बरं वाटतंय की आत्तापर्यंत लातूरने 2,82,000 मील्स हे वाया न जाऊ दिलेत आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवलेत. टोटल 93 ॲडमिशन्स आणि 280 मुलं ह्यांना आम्ही शिकवतो आणि ओव्हरऑल इंडियामध्ये 10,000 ॲडमिशन्स आपण केलेत स्ट्रीट्सच्या मुलांचे आणि आपल्या रॉबिनहूड आर्मीला सध्या 10 वर्ष पूर्ण झालेत आणि ह्या 10 इयर्सच्या सेलिब्रेशनमध्ये आम्हाला असं होतं की आमचं काम तुम्ही लोकांपर्यंत पोचावं, बिकॉज आम्हाला जास्तीत जास्त व्हॉलेंटियर्स पाहिजेत. कारण की आम्ही सध्या फक्त 2 एरियापर्यंत पोचू शकतोय, पण असे बरेच एरिया लातूरच्या आसपास आहेत ज्यासाठी व्हॉलेंटियर्सची आणि अवेअरनेसची गरज आहे. त्यासाठी आमचं काम तुम्ही जर पोचवलात लोकांपर्यंत आणि अवेअरनेस क्रिएट केलात तर ही आर्मी खरंच खूप मोठी होईल आणि आपण हे काम लार्ज स्केलवरती करू शकू. सो आमच्या 10 इयर्समध्ये तुम्ही सहभागी झालात त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा इतका मौल्यवान वेळ दिलात आणि काहीही डाऊट्स असतील किंवा क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि आणखीन एक गोष्ट, हे 10 वर्ष पूर्ण झालेत त्यासाठी ओव्हरऑल इंडिया आपण सिटिझन्स कप म्हणून एक स्पोर्ट्सचं थीम आपल्या स्लम्सच्या मुलांसाठी केलं आहे. त्यामध्ये जेही आपले मुलं आहेत ज्यांना आम्ही शिकवतो त्यांच्यासाठी आम्ही सिटिझनशिप कप असा क्रिकेट किंवा फुटबॉल टॉर्नामेंट्स हे अरेंज केले. तर आपल्या लातूरचे जेही मुलं आहेत ते सगळेच क्रिकेट टॉर्नामेंट्स खेळणार आहेत 25 तारखेला आणि ह्यासाठी आम्हाला स्पॉन्सर्स पाहिजे होते बिकॉज हे मोठ्या स्केलवरती टॉर्नामेंट करायची होती. तर गॅलेक्सी मॉलनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली. त्यांनी आम्हाला टर्फचं बुकिंग, मुलांचं त्या दिवशीचं जेवण हे सगळं त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे. इनरव्हील क्लबनी मुलांसाठी टी शर्ट्स अरेंज केलेत. पुष्कराज ट्रॅव्हल्स आम्हाला मुलांचं जे पिकअप ड्रॉप आहे त्याच्यासाठी हेल्प करणार आहे आणि खुशी डेकोर जे नंदनचंच आहे ते मुलांचं रसना पाणी ते सगळं करणार आहे. माझा भाऊ आहे त्याने ट्रॉफीज वगैरे ते सगळं त्याने स्पॉन्सर केलं आहे. तर आपण कलेक्टर मॅमला इन्व्हाइट केलं आहे ॲज अ चीफ गेस्ट. मुंडे सर येणार आहेत ॲज अ चीफ गेस्ट आणि आपली जी ओपनिंग मॅच असेल ते आपण ट्रान्सजेंडरसोबत खेळणार आहेत. म्हणजे बीइंग अ सिटिझन्स कप दे आर ऑल्सो सिटिझन ऑफ इंडिया आणि त्यांना ते रेकग्निशन देण्यासाठी मुलांना ते अवेअरनेस यावी त्यांच्यासाठी आम्ही ओपनिंग मॅच त्यांच्यासोबत खेळू आणि मग आमच्या मुलांचे मॅचेस स्टार्ट होतील. सो 25 तारखेला 3 ते 9 आपले मॅचेस आहेत. आय विश की तुम्ही सगळे या तिकडे, मुलांना एन्करेज करा आणि आम्हाला खूप आवडेल तुम्ही त्याचा पार्ट झालात तर. लोकेशन हे
टर्फ राजस्थान ग्राउंडवरती जो क्रिकेटचा बनवलेला आहे तिकडे मॅचेस होणार आहेत 25 ऑगस्ट 3 ते 9.